नमस्कार. सिंह राशीच्या जातकांनो, 11 जुलैचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण ग्रहाची अशी विशेष स्थिती तयार होत आहे जी तुमच्या आयुष्यातील अनेक लपलेल्या गोष्टी समोर आणण्याची, आजपर्यंत तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच्यापैकी एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात गुप्तपणे काहीतरी योजना करत आहे, असा संकेत ग्रह देत आहे. हो मंडळी, आजचा दिवस साधा नाही. हा दिवस तुमच्यासाठी सावधतेचा, जागरूकतेचा आणि नशिबाला नवीन वळण देणारा ठरू शकतो. कारण शत्रूने रचलेला डाव आता उलटण्याच्या मार्गावर आहे. अनेक दिवसापासून तुमच्या यशावर जळणारे, तुमच्या प्रगतीवर अडथळे आणणारे आणि तुमच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवणारे लोक स्वतःच्या जाळ्यात अडकू शकतात. मंडळी, कधी कधी आपल्याला सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तर तो आपल्या जवळचा असतो. एखादा मित्र, एखादा नातेवाईक, सहकारी किंवा तुम्हाला सतत सल्ला देणारा व्यक्ती तुमच्या विरोधात काम करत असते. ग्रह सांगत आहे की 11 जुलैच्या दिवशी सिंह राशीचे अनेक लोकांना अशा व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते. जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून सतत अडचणी येत असतील, कामे अडकत असतील, पैसा हातात टिकत नसेल किंवा मन अस्तव्यस्त राहत असेल, तर यामागे एखाद्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा असू शकते. पण आता काळ बदलत आहे, कारण तुमच्या राशीवर सूर्यदेवाची कृपा आहे. मंडळी, पुढील 24 तासात तुम्हाला एखादी बातमी मिळू शकते, एखादे रहस्य समजू शकते किंवा एखाद्या व्यक्तीचे खरे वर्तन तुमच्या समोर येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टी नीट समजून घ्या. विशेष ज्याच्या नावाची सुरुवात अ, क, स किंवा म या अक्षरांनी होते, अशा काही लोकांना येत्या काळात कधी सावध राहण्याची गरज आहे. कारण ग्रह सांगत आहे की तुमच्या भोवती मस्कर करण्याच्या लोकांची संख्या वाढली आहे. पण घाबरण्याची गरज नाही, कारण सिंह राशी ही सूर्याची राशी आहे. सिंह कधीही संकटासमोर झुकत नाही, उलट तो संकटावर विजय मिळवतो. म्हणून हा दिवस तुमच्या शत्रूचा पराभव आणि तुमच्या विजयाची सुरुवात ठरू शकतो. मंडळी, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की ती एक व्यक्ती कोण असू शकते, कोणत्या संकेतामुळे तिची ओळख पटेल. असा छोटासा उपाय जो तुमच्या जीवनात नकारात्मक शक्ती दूर करून तुम्हाला सुख, समृद्धी आणि यशाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, सिंह राशीच्या जातकांनो, आता आपण जाणून घेणार आहोत 11 जुलैच्या दिवशी शत्रूचा डाव नेमका कसा उलटणार आहे आणि ग्रह तुमच्यासाठी कोणते विशेष संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचा स्वामी आहे. सूर्य म्हणजे आत्मविश्वास, शक्ती, मान, सन्मान आणि विजयाचे प्रतीक. जेव्हा सूर्याची कृपा सिंह राशीवर होते, तेव्हा कधीही मोठे संकट असले तरी त्यातून बाहेर पडण्याची ताकद तुम्हाला मिळते. गेल्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात अनेक विचित्र घटना घडल्या असतील. काही कामे अचानक थांबली असतील, एखाद्या व्यक्तीने दिलेला शब्द मोडला असेल, तुमच्या प्रगतीवर काही लोकांनी टीका केली असेल किंवा तुमच्या विरोधात तुमच्या गोष्टी पसरवल्या गेल्या असतील. पण मंडळी, प्रत्येक वाईट काळानंतर चांगला काळ येत असतो. 11 जुलैपासून ग्रहाचे परिवर्तन असे आहे की काही संकेत तुमच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना खरे चेहरे आता उघडे पाडू लागतील. ज्या व्यक्ती तुमच्यासाठी अडथळे निर्माण केली, जी व्यक्ती तुमच्या यशावर जळत होती, ती व्यक्ती आता स्वतःच्या चुकीमुळे अडचणीत येऊ शकते. काही सिंह राशीच्या लोकांना अचानक एखादी गुपित समजू शकते. एखादा फोन, एखादा मेसेज किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचे डोळे उघडू शकते. मंडळी, लक्षात ठेवा, प्रत्येक जण तुमचा मित्र नसतो. काही लोक तुमच्या जवळ फक्त तुमच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी असते. ते तुमच्या कमकुवत गोष्टी जाणून घेऊन त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात. परंतु आता परिस्थिती बदलत आहे, कारण ग्रह सांगत आहे की सत्य तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. तुमच्यावर केलेले खोटे आरोप दूर होतील. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्यांना घेतले असेल तर त्या सत्य समोर येऊ शकते. नोकरी करणाऱ्या सिंह राशींना लोकांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकते. अनेक दिवसापासून अडकलेले काम अचानक पूर्ण होण्यास सुरुवात होईल. मंडळी, या काळात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोणावर अंधविश्वास करू नका. तुमच्या योजना, तुमची आर्थिक माहिती, तुमचे पुढचे पाऊल प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. कारण तुमच्या आजूबाजूला एक अशी व्यक्ती आहे जी
वरून गोड बोलते पण मनात तुमच्यासाठी चांगले विचार ठेवत नाही, त्या व्यक्तीपासून थोडे अंतर ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घाबरू नका, कारण सिंह राशीचे लोक संकटाला डगमगत नाही. ते तुमच्या आयुष्यात एक काळ तुम्हाला कधी मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक यशस्वी बनवणार आहे. म्हणून मंडळी, 11 जुलै हा दिवस तुमच्यासाठी फक्त सावध राहणार नाही, तर शत्रूवर विजय मिळवण्यासाठी दिवस ठरू शकतो. मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या विषयावर येत आहोत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ती व्यक्ती कोण आहे जिच्यापासून सिंह राशीच्या लोकांनी सावध राहायला हवे? ग्रहाचा स्पष्ट संकेत आहे की ही व्यक्ती तुमच्या खूप दूरची नाही, उलट ही व्यक्ती तुमच्या रोजच्या संपर्कात असू शकते. तुम्ही जिच्यावर विश्वास ठेवत असाल, तिच्या मनातील गोष्ट शेअर करत असाल, पण ती व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. मंडळी, प्रत्येकाला आपल्या यशाचा आनंद होत नाही. काही लोक असे असतात की तुम्ही पुढे जातात त्यांना अस्तव्यस्त वाटते, तुमचे चांगले होताना त्यांना सहन होत नाही. आणि अशा लोकांपैकी एखादी व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात सक्रिय असू शकते. ही व्यक्ती तुम्हाला ओळखण्यासाठी काही संकेत देत आहे. पहिला संकेत, ही व्यक्ती तुमच्या प्रत्येक निर्णयावर टीका करते, तुम्ही काहीही केले तरी त्याला दोषी देते. दुसरा संकेत, तुमच्या यशाची बातमी ऐकून ती व्यक्ती आनंद दिसते, पण तिच्या चेहऱ्यावर खरा आनंद नसतो. तिसरा संकेत, ती व्यक्ती तुमच्याकडून जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तुम्ही कुठे जात आहे, कोणाला भेटत आहात, काय योजना आहेत याबद्दल ती सतत विचारत असते. चौथा संकेत, तुम्ही एखाद्या अडचणीत असताना ती व्यक्ती वरून सहानुभूती दाखवते, पण मनातून आनंदी असते. मंडळी, ग्रह सांगत आहे की 11 जुलैच्या आसपास तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल काही मदतीची माहिती मिळू शकते. एखाद्या छोट्या घटनेमुळे तुमचे डोळे उघडू शकतात. काही सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जवळच्या मित्राबद्दल धक्का बसू शकतो. काहींना नातेवाईकाचे खरे रूप दिसू लागते. जर लोकांना कार्यक्षेत्रात एखादा सहकारी विचार त्या विरोधात काम करत असल्याचे समजू शकते. परंतु घाबरू नका, कारण सत्य कितीही काळ लपले तरी तो एक ना एक दिवस समोर येतं. आणि आता तोच काळ तुमच्या आयुष्यात आला आहे. या काळात तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुमच्या भविष्यातील योजना कोणालाही सांगू नका. दुसरी गोष्ट, पैशाचे व्यवहार अत्यंत साधेपणे करा. तिसरी गोष्ट, तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची सवय कमी करा. मंडळी, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचा आत्मविश्वास. काही लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करतील, ते तुमच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, सिंह कधीही कोणासमोर झुकत नाही. तो परिस्थिती लढवतो आणि शेवट विजय मिळवतो. ग्रह सांगत आहे की शत्रूचा डाव जरी मोठा असला तरी त्याचा शेवट तुमच्या विजयाचा होणार आहे, कारण तुमच्या राशीवर आता सकारात्मक ऊर्जा वाढू लागली आहे. म्हणून मंडळी, येणाऱ्या काही दिवसात प्रत्येक व्यक्तीला नीट ओळखा, प्रत्येक गोष्टीकडे जागरूकतेने पहा आणि कोणावर लगे विश्वास ठेवू नका, कारण 11 जुलै तुम्हाला एक मोठ्या सत्याची समोर आणू शकते आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी कायमच्या बदलू शकतात. मंडळी, आपण जाणून घेणार आहोत की 11 जुलै नंतर प्रत्येक सिंह राशीच्या लोकांना धन, करिअर, व्यवसाय, कुटुंब बाबतीत कोणते मोठे बदल घडू शकतात. ग्रहाची स्थिती सांगत आहे गेल्या काही काळापासून तुम्ही जे कष्ट घेत आहात त्याचे फळ आता हळूहळू मिळण्यास सुरुवात होणार आहे. अनेक दिवसापासून अडलेली कामे मार्ग लागतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढेल. धन, आर्थिक स्थिती. मंडळी, पैशाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. काही सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे संकेत आहेत. जुने अचानक अडकलेले पैसे परत मिळू शकतात. लोकांनी दिलेले पैसे परत घेऊ शकता. एखाद्या नवीन कामातून उत्पन्न वाढू शकते. काही लोकांना एखादी नवीन आर्थिक संधी मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणती मोठी गुंतवणूक करू नका, कारण सावधगिरी बाळगण्यास इशारा देत आहे. या काळात अनावश्यक खर्च टाळा आणि पैशाची योग्य बचत करण्याचा प्रयत्न करा. नोकरी, करिअर. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, तर काहींना बातमी मिळण्याची शक्यता आहे. ज्या नोकरी बदलण्याची आहे त्यांच्यासाठी नवीन संधी दरवाजे उघडू शकतात. परंतु कार्यक्षेत्रात तुमच्या यशामुळे काही लोक नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या योजना गुप्त ठेवा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. व्यवसाय करण्यासाठी सिंह राशीच्या लोकांना एखादा मोठा करार मिळू शकतो. नवीन ग्राहक वाढू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकते. पण भागीदारीच्या व्यवसायात सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी
सर्व गोष्टीत व्यवस्थित तपासून घ्या, कारण काही लोक तुमच्या यशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कुटुंब नातेसंबंधाबाबत काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. घरातील वातावरण हळूहळू शांत आनंदी होईल. मंडळी, जुन्या गैरसमज दूर होऊ शकतात. एखाद्या कुटुंबासोबत असलेला वाद मिटण्याची शक्यता आहे. काही सिंह राशीच्या लोकांच्या घरी एखादे शुभ कार्य ठरू शकते. नवीन वस्तू खरेदी करण्याचे किंवा घरात एखाद्या आनंदाचा प्रसंग येण्याचे योग आहे. नशिबाचा मोठा संकेत मंडळी, 11 जुलै पासून तुमच्या आयुष्यात एक असा बदल सुरू होऊ शकतो जो तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. ज्या लोकांनी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला ते स्वतः मागे पडतील आणि ज्यांनी तुमचा विश्वास ठेवला त्याची साथ तुम्हाला पुढे नेईल. लक्षात ठेवा, प्रत्येक संकटामागे एक नवीन संधी लपलेली असते आणि सिंह राशीच्या जातकांसाठी आता त्या संधीचे दरवाजे हळूहळू उघडू लागतील. म्हणून आत्मविश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि कोणत्याही नकारात्मक व्यक्तीला तुमच्या प्रगतीची आड येऊ देऊ नका. कारण ग्रह सांगत आहे की येणारा काळ तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करून यश, सन्मान आणि प्रगती घेऊन येऊ शकतो. मंडळी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंध यांना खूप मोठे महत्त्व असते. पैसा, यश आणि प्रसिद्धी मिळाली तरी आपल्या माणसाची साथ नसेल तर जीवन अपूर्ण वाटेल. पण म्हणून 11 जुलैचा दिवस सिंह राशीच्या प्रेम जीवनासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. ग्रहाची स्थिती सांगत आहे की काही सिंह राशीच्या लोकांच्या नात्यात गेल्या काही दिवसापासून तणाव निर्माण झाला असेल. गैरसमज, राग, मनातील शंका किंवा संवादाचा अभाव यामुळे नात्यात अंतर निर्माण झाले असेल. परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. मंडळी, तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल पण काही वेळा नात्यातील समस्या या दोन व्यक्तीमुळे नसून त्यामागे एखादी तिसरी व्यक्ती असू शकते जी नकळत किंवा जाणून बुजून तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करत असेल. ही व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगू शकते, तुमच्या जोडीदाराच्या मनात शंका निर्माण करू शकते किंवा नात्यात दुरावा निर्माण करू शकते प्रयत्न करू शकते. 11 जुलैच्या आसपास अशा व्यक्तीचे खरे रूप समोर आणण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधात काही होईल. ज्या लोकांनी प्रेम संबंध आहेत त्यांनी या काळात संयम बाळगणे खूप आवश्यक आहे. छोट्या गोष्टीवरून वाद घालू नका. कोणाच्याही बोलण्यावर लगे विश्वास ठेवू नका. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करत असाल तर त्याच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. तुमच्या मनातील प्रत्येक शंका स्पष्ट करा. काही सिंह राशीच्या लोकांना ज्याच्या प्रिय व्यक्तीकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो. अविवाहित लोकांसाठी, सिंह राशीच्या लोकांना हा काळ विशेष ठरू शकतो. एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. ओळख पुढे जाऊन महत्त्वाच्या नात्यात बदल होऊ शकतो. परंतु घाईघाईने कोणावर विश्वास ठेवू नका. प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. विवाहिक जीवनासाठी संकेत, विवाहित सिंह राशीसाठी ग्रह काही सकारात्मक संकेत देत आहे. जोडीदारासोबत जुने मतभेद दूर होऊ शकतात. एकमेकांबद्दल विश्वास वाढू शकतो. काही लोकांना जोडीदाराकडून मोठा पाठिंबा मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुम्हाला त्याच्या सहकार्याची गरज भासेल आणि ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या विवाहिक जीवनात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला जास्त हस्तक्षेप करू नका. कारण अनेक सुंदर नाती बाहेरच्या लोकांना चुकीच्या सल्ल्यामुळे तुटतात. भावनिक संकेत, 11 जुलैच्या दिवशी तुम्हाला एखादी गोष्ट भावनिकदृष्ट्या खूप काही शिकून जाईल. तुम्हाला समजेल की खरे प्रेम कोण करते आणि फक्त गरज म्हणून कोण तुमच्या जवळ आहे. काही सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचे खरे महत्त्व समजू शकते. काही लोकांना हेही कळेल ज्या व्यक्तीवर ज्यांनी सर्वाधिक विश्वास ठेवला तीच व्यक्ती त्यांच्या भावनांशी खेळत होती. पण निराश होऊ नका, कारण प्रत्येक अनुभव आपल्या अधिक मजबूत बनवतो. सिंह राशीची ताकद म्हणजे संकटाला शिकून पुढे उभा राहणे. मंडळी, प्रेम, नातेसंबंध, येणारे बदल तुमच्या आयुष्यात नवीन समज, नवीन विश्वास आणि नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. म्हणून आपल्या नात्याची काळजी घ्या, संवाद वाढवा आणि ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्याला वेळ द्या. कारण खऱ्या माणसाची किंमत आपल्याला अनेकदा उशिरा समजते. मंडळी, आता आपण या सर्वातल्या व्हिडिओच्या महत्त्वाच्या भागात पोहोचलो आहोत. कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे छोटासा महाउपाय जो तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सिंह राशीच्या जातकांनो, ग्रहाचे संकेत सांगत आहे की 11 जुलै नंतर तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलण्यास सुरुवात होऊ शकतात. ज्या लोकांनी तुमच्या विरोधात योजना आखल्या होत्या तेच प्रयत्न हळूहळू निष्फळ ठरू शकतात. तुमच्या जीवनात सातत्याचा विजय होण्याचा काळ सुरू होत आहे. महाउपाय, 11 जुलै दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा
आणि स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात थोडी हळद आणि काही अक्षता टाका आणि उगवत्या सूर्याला अर्घ करा. अर्घ देताना मनापासून हा मंत्र 21 वेळा म्हणा. ओम गृह्णे सूर्याय नमः. यानंतर घरातील देवघरात एक तुपाचा दिवा लावा आणि आपल्या कुलदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थाचे स्मरण करा. जर शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यांसाठी धान्य ठेवा. दान आणि सेवा यामुळे मनातील नकारात्मक कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. अंतिम भविष्यवाणी. मंडळी, सिंह राशीच्या अनेक लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा ठरू शकतो. अडकलेले कामे पूर्ण होऊ शकतात, जुने वाद मिटू शकतात, शत्रूचे षडयंत्र उघड होऊ शकतं, आर्थिक स्थिती सुधारू शकते, कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. परंतु ग्रह तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. कोणावर अंधविश्वास ठेवू नका. प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना, तुमचे स्वप्न, तुमचे पुढचे पाऊल प्रत्येकाला सांगणे टाळा, कारण तुमच्या यशाची चाहूल काही लोकांना लागली आहे. तुमची प्रगती पाहून काही लोक अस्तव्यस्त होऊ शकतात, पण लक्षात ठेवा, सिंह कधीही सावलीला घाबरत नाही. तो अंधारातही स्वतःचा मार्ग तयार करतो. तुमच्या आयुष्यात आलेले संकट कायमचे नाही. काळ तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक यशस्वी बनवण्यासाठी आला आहे. मंडळी, 11 जुलैचा दिवस तुम्हाला एक मोठा धडा शिकून जाईल. तुमचे खरे हितचिंतक कोण आहे? तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होणारे लोक कोण आहे? म्हणून आत्मविश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात काहीतरी मोठा बदल होणार आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वामी समर्थ सर्वांसाठी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन विशेष राशी भविष्यासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, सिंह राशीच्या मंडळींनो, आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करत आहे. आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त खा, मस्त राहा. अशाच नवनवीन राशी भविष्य व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहणं आवश्यक आहे. मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, बाय. अशाच नवीन राशी भविष्यामध्ये भेटू. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.